महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळाच विषय सध्या चर्चेमध्ये आहे। तो विषय म्हणजे मंत्री भरत गोगावले आणि त्यांची अघोरी पूजा। मंत्री भरत गोगावले यांनी याच्यावरती स्पष्टीकरण दिलं की कोणतीही पूजा ही अघोरी नसते, आम्ही फक्त पूजा करत असतो। मात्र ह्या त्यांच्या विधानाला 24 तास उलटत नाहीत। तोच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होतोय। ज्या व्हिडिओमध्ये भरत गोगावले एका सोफ्यावरती फक्त कमरेला टॉवेल गुंडाळून बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांच्या बाजूला दोन भगवे कपडे परिधान केलेले मांत्रिक आहेत, तर समोर काळे कपडे परिधान करून एक मांत्रिक काहीतरी पूजा करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तो गोगावलेंच्या हातामध्ये एक वस्तू त्याच्या कपाळाला लावून देतोय। नेहमी होणाऱ्या पूजेपेक्षा ही पूजा काहीतरी वेगळी पाहायला मिळते। मुळात रायगडच्या पालकमंत्री पदाचा हा वाद अनेक महिन्यांपासून आहे। पालकमंत्री पद आपल्यालाच मिळावं हा हट्ट भरत गोगावलेंचा आहे आणि ह्या पालकमंत्री पदासाठीच आता अघोरी पूजा भरत गोगावले करतायत का, असाच प्रश्न आता महायुतीमधीलच काही नेते आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित करत असल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच आता ही अघोरी पूजा काय आहे की ही फक्त पूजा आहे, याबद्दल भरत गोगावले कधी स्पष्टीकरण देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून झालंय। मात्र जे स्वरूप पूजेचं समोर आलेलं आहे, जे तांत्रिक मांत्रिक समोर आलेले आहेत, त्यामुळे भरत गोगावले पुन्हा एकदा अघोरी पूजेच्या दिशेने जात आहेत का, ही पूजा पालकमंत्री पदासाठी केली जाते का, ह्याबद्दल आता चर्चा रायगडच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे।